नाशिक रोड येथील विभागीय महसूल कार्यालयासमोर महाविकास आघाडी, लहुजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य आणि बहुजन रयत परिषद यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी परभणी येथील ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील अमानुष मारहाण केली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेचा निषेध केला। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। कार्यकर्त्यांनी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी तात्काळ चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। तसेच या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करावी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होवो अशी मागणी करण्यात आली। तसेच पैठण तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात रणजित ससाणे आणि इतर पीडित व्यक्तींवर अमानुष मारहाणांच्या प्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली। या प्रकरणात मुख्य आरोपीची तात्काळ अटक होऊन योग्य कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनात गजानन नाना शेलार, अशोक सातभाई, राजेंद्र पवार, मुन्नाभाई झलारी, अशोक पाटील, मोगल, अशोक पाळदे, मसूद जिलानी, सचिन आहेर, समाधान कोठुळे, गणेश मोरे, संतोष गायधनी, नामदेव गोपाळ, शरद कासार, निवृत्ती तोंगेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। विभागीय कार्यालय नाशिक येथे बीड व परभणी येथे झालेल्या घटनेतील आरोपींना अटक व्हावी यासाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या 2 आठवड्यामध्ये बीड आणि परभणी येथे ज्या घटना झाल्या त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। भारतीय जनता पार्टी महायुती सरकारच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होत आहे। त्यामध्ये संविधान बचावच्या झालेल्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक कार्यकर्ता अटकेत असताना त्याला पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे। संतोष देशमुख या सरपंचाची भारतीय जनता पार्टीच्या कराड नावाच्या एका कार्यकर्त्यांनी गुंडांच्या मार्फत हत्या घडवून आणली। त्याच्या पाठी मास्टरमाइंड धनंजय मुंडे असल्याचा संशय संपूर्ण महाराष्ट्राला आणि विरोधी पक्षाला आहे। अशा गुंड प्रवृत्तीच्या सरकारमधील मंत्र्याला आणि कार्यकर्त्यांना अटक ही झालीच पाहिजे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोडच्या वतीनं या ठिकाणी आमचे नेते अशोक पाटील मोगल, सचिन आहेर, समाधान कोठुळे, राजभाऊ पवार, गणेश बोराडे, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। मसूद जिलानी असतील, हे सगळे असतील, आमचे नेते गजानन नाना शेलार या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी येतील। श्री गेडाम साहेब यांना या राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक पक्षाच्या वतीनं या संबंधित घटनेतील जी गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ अटक व्हावं, त्यांच्यावर कारवाई करावी आणि या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक पद्धतीने कोर्टामध्ये चालावा अशी मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। गेल्या 15 दिवसापासून 3 घटनांनी महाराष्ट्राचं वातावरण दळून निघालेलं आहे। परभणी येथे संविधानाची विटंबना करण्यात आली आणि आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगामध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला। तसेच बीड येथील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी केली आणि अमित शहा यांनी लोकसभेमध्ये बोलताना बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला त्याचा भारतभरातून सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे। तर या 3 घटनांना भाजप सरकार जबाबदार आहे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्यारे वाल्मिक कराड यांना अटक व्हावी, त्यांना फाशी शिक्षा व्हावी। तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे मारेकरी जे पोलीस आहेत त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हावी आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा। त्यांचा आम्ही देवळाली मतदारसंघाच्या वतीने तसेच नाशिक रोड शहराच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर लवकरात लवकर कारवाई केली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी देतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।